Oh,
भस्मौटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार विठ्ठल विठ्ठल मुक्ता विद्रुमहे मनील धवलच्छाये मुखै त्रिक्षणीर युक्ता मिन्दुनिबद्धरत्नमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्री वरदाभयाङ्कुशकशां शूलङ्कपालं गदां शङ्खं चक्रमतारविन्दयुगलां हस्तैर्वहन्तीं भजे शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रियप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्द्रधारिणे मालापात्रे च डमरू शूले शङ्ख दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहं यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं मारुतिं नमत राक्षसान्तकं गुरवे प्राङ् नमस्कृत्य मनोबुद्धिसमाधिभिः सम्पूज्य च विद्वान् सर्वान् सतान्यान् विदुष अनन्तसंसारसमुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिताभ्यां वैराग्यसाम्राज्यदपूजनाभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां विठ्ठल 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 शारदां चन्द्रमौलीशं रत्नगर्भगणेश्वरं संजयानन्दगुरुं वन्दे प्रणमामि पुनः पुनः श्रीमद्हंससमारम्भा दत्तात्रेयाय मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां ज्या संगतीने च विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परात्मा मज भेटविला विसरू कसा गुरुपादुकाला विठ्ठल विठ्ठल प्रातःकाले शिवं दृष्ट्वा निशि पापं विनश्यति आजन्मकृतमाध्याह्ने सायाह्ने सप्तजन्मनि मेरु काञ्चन दत्तानां गवाङ्कोटिशतैर्यपि पञ्चकोटितुरुङ्गानां तत्फलं शिवदर्शनं शिवसाम्बहरोम विठ्ठल 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 कुंडली गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सद्गुरुनाथ माझे आये मजला ठावल्यावा पायी रामदास गुरु माझे आये मजला ठावल्यावा पायी बलभीमनाथ माझे आये मजला ठावल्यावा पायी सखयानंदा माझे आई मजला ठावल्यावा पायी संजयानंद माझे आई मजला ठावल्यावा
भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भगवत भक्त नरहरी महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये नरहरी महाराज ते भगवान शंकरांच्या रूपाचं वर्णन करतात. महाराज ठल विठ्ठल नरहरी महाराज म्हणजे भगवान शंकरांचे सगळ्यात मोठे भक्त महाराज. राहत पंढरपूरला होते आणि पांडुरंग आपले भगवान शंकरांची भक्ती करायची. पंढरपूरला राहणाऱ्यांनी देवाची भक्ती करू नये असं नाही बरं का, पण त्यांचं तसं होतं. कारण असं असतं, आमच्या शास्त्राने सुद्धा सांगून ठेवले, आपले विचार कुठवर जातात. म्हणजे आमचे विचार हितपर्यंत जातात. म्हणजे देवा माझं आमकाम काम पूर्ण होती, मी तुला 500 रुपये ठेवील. लका त्यांची मंडळी लक्ष्मी देवी पाय दाबती ती त्यांचं. आपल्या 500 रुपयावर बोरला पाणी लागायचं म्हणजे ठला विठ्ठला. आपली बुद्धी हितवरच चालणार महाराज. आपल्याला काय वाटतं, आपल्यासारखी सगळी पैसे दिले की विषय मिटतो लगेच त्या माणसाचा, हे आपल्याला वाटतं. तसं महाराज हीच भावना घेऊन शास्त्रांनी विचार केला म्हणजे ह्यांना कुठवर कळत असतं. त्यांनी सांगितलं म्हणजे जर का तू गंगे स्नानाला गेला तर म्हणजे गंगेत गेल्यावर तिथं यमुना आणि पुन्हा भोगावती वेगळी वेगळी नाव आहेत नद्यांची, ती नाहीत घ्यायची. गंगेत आंघोळ करतोय काय, मग गंगा गंगाच म्हणायचं. नर्मदेत स्नानाला गेला की नर्मदे नर्मदे असं म्हणायचं. कोणत्याही नदीत गेला तर गंगा गंगा म्हणत जा. कारण ही आपली जी बालबुद्धी का त्याला महाराज ही शास्त्र आधी फुडीत नाही, आधी ह्याला परिपक्व करतं आणि पुन्हा त्याला मनानेच कळतं महाराज ह्यात काय अर्थ नाही म्हणून. हे आपल्याला आधीच सांगितलं का आपला गोड होणार आहे. 2 सोनार भाऊ भाऊ होते, त्यातला एक जण मोठा होता, ती आपला बारका होता, ती मरून गेला महाराज लवकरच. त्याची लेकरं बाळ होती. त्यांनी विचार केला, त्याचा मुलगा मोठा होता चांगला. त्यांनी विचार केला म्हणजे आता आपल्याला पैशाची गरज आहे. त्याची चुलते त्यांच्याकडे गेला महाराज, घरी काही हिरे होते त्यांच्या, ते घेतले आणि म्हणले काका ही हिरे घ्या आणि मला पैसे द्या काहीतरी. काका म्हणले ही हिरे तुझ्यापाशी राहू देईन, उद्यापासून माझ्यापाशी कामाला येत जा. आला महाराज ती दुसऱ्या दिवशी कामाला आला. त्याला चांगलं शिकवलं महाराजांनी, शिकवलं हिरे ओळखायची अक्कल शिकवली, कशाला हिरा म्हणायचं. ती पोरग इतकं परिपक्व झालं, त्याला रुपयात नाही पैशात हिशोब करता यायला लागला महाराज. ही 50,000 रुपये आणि 70 पैशाचा हिरा ही असं त्याला सांगता यायला लागलं. आणि इतकी किंमत त्याची झाल्यावर त्याला सांगितलं ती हिरा घेऊन येतो तुझ्या घरचं. ती घेऊन आला महाराजांनी, बघितलं सगळं खोटं. ती म्हणला मी जर का तुला खोटं म्हणलं असतं तू काय म्हणलं असतं. म्हणला फसवले गेला का, आमचा बाप मेला तर ध्यान सुद्धा देना. तसं शास्त्र आपल्याला का नाही खोटं आहे असं नाही सांगत, ते आधी म्हणतं खरं काय आहे ते ऐक, आणि ते ऐकत ऐकत मनाने त्याला खोटं करणार आहे महाराज. काय आहे ते ठला विठ्ठल. तसं महाराज आता नरहरी महाराज आहेत ते काय करतात म्हणजे भगवंताची भक्ती करतात. कोणाची, भगवान शंकरांची. त्या भक्तीत इतके परिपक्व आहेत का, आमचं शास्त्रच असं सांगतं बरं का, म्हणजे एको देव केशव वा शिवो वा, म्हणजे एक देव करून घ्यावा महाराज. भगवान शंकरांना आपलं स्वामी मानव नाही तर भगवान विष्णूंना. भगवान शंकरांची भक्ती परिपूर्ण झाली का ती भगवान विष्णूंची भक्ती प्रदान करतात महाराज. ठल विठ्ठल नरहरी महाराज काही इतक्या खोल्यात शिरले नाहीत महाराज. त्यांनी असा विचार केला, म्हणले भगवान शंकरांचा भक्त आहे का नाही, मी त्यांचीच भक्ती करायची. आता दुसऱ्या देवाचं तोंड बघणं सुद्धा पाप आहे ही त्यांच्या अंतःकरणात वृत्ती झाली महाराज. आणि मंदिराकडे पाठ करून बसायचं आणि आपलं आपलं काम करायचं महाराज. पंढरपुरातच दुकान आणि इतकं काम पद्धतशीर असायचं का तुम्ही विचार करा. हे साधू संत आहेत का, ती कामं करायची तुम्ही विचार करा. आता सेना महाराज आहेत, ही कसली तरी कठीण नव्हतं करीत, बादशाची कठीण करायचं म्हणजे त्यांच्या कामात परिपूर्ण होतं का नाही. तसं महाराज ही ह्यांचं काम इतकं गाजलेलं होतं, ह्यांनी जी काम घेतले का ती म्हणजे व्यवस्थितच कडलं जातं. ही कीर्ती ऐकून एक सावकार आला त्यांच्यापाशी, म्हणले महाराज मला पांडुरंगाला करदुडा करायचा. ती म्हणजे ती नाही कडे आपल्याला जमत. तू म्हणले मला दुसरं काय बी सांग,
माझ्यापासून पैसे घे तुला कमी पडलं तर, पण मला नाही जमायचं. म्हणजे कशामुळे ती म्हणले मी भगवान शंकरांना आपलं स्वामी म्हणले, दुसऱ्या कोणाकडे मी बघणं सुद्धा पाप समजतो आमच्या चित्ताला. भगवान शंकरांचे सगळे भक्त इतकेच विरक्त आहेत बरं का, तुम्ही विचार करा. आणि पुढे आपण 2-3 गोष्टी बघू. आता उभं राहिलो माझ्या ध्यानात आल्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. असं ऐकल्यावर महाराज गेले. नरहरी महाराज आहेत आपलं. त्या ह्याला सावकाराला सांगितलं मला जमत नाही. पहिला दिवस संपला, दुसऱ्या दिवशी ते आला महाराज सावकार. म्हणले करदुडा केला तर तुमच्यापासूनच करणार गाडी, दुसऱ्याकडून नाही. तुमची कीर्ती ऐकली मी. ती म्हणले मग एक काम करा, तिथं काय बी दे ना म्हणजे मला पाप वाटते. तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा मोठी कारीगर आहेत त्यांच्याकडे जावा. ती म्हणजे जमायचंच नाही, तुम्हीच करा. जवळ तुम्ही करीत नाही तर मी हितनं उठणार नाही. दया आली महाराज त्यांना शेवटी. आपल्यावानी निबार डकांत करण्याचे नसते साधू. त्यांनी विचार केला, म्हणले जाऊ द्या, आपलाच अहंकार कुठे घ्यायचा आहे. त्याला सांगितलं महाराज, म्हणले त्याचं माप घेऊन यायचं आणि त्या मापावर मी तुला करदुडा करून देणार. गेले महाराज, त्यांची काय पद्धत असते ती माप आणलं, ती दोरी ठेवली त्यांच्या पुढं, सांगितलं का ही माप आहे. केला महाराज करदुडा, सोन्याचा केला. असला रेखीव केला महाराज, त्या मापाला जुळतोय का हो का म्हणजे बघून जावं. बघितलं, घेऊन गेले. गेल्यावर ते करदुडा जावं घालायचं का देवाला. पूजा केली त्यांनी आणि पूजा झाल्यावर करदुडा घालताना अर्धा झाला महाराज नुसता मागूनच. हुकाव की माप. ठेला विठ्ठला विठ्ठला. महागारी आला सांगितलं, आता विचार करा बरं तुम्ही, त्याला काय वाटलं असेल. ती म्हणला माप चुकलं बरं का. नरहरी महाराज की म्हणले किती चुकलं मी बसून. ती म्हणले अर्धा कमी पडलाय. म्हणजे अर्धा. त्यांनी बघितलं माप आणि सांगितलं, म्हणजे माप तर बरोबर आहे, आणखी एकदा नीट घेऊन यायचा महाराज. पुन्हा नीट माप घेऊन आला. त्यांनी 3 वेळा करदोडा केला आणि चौथ्यांदा त्यांना म्हणला तुम्ही छान माप घ्या, आमच्याच्याने काय जमत नाही. कुणी कुठं ना करावं म्हणलं, का आम्हाला काय काम माहीत का नाहीत. आले महाराज. नरहरी महाराजांनी सांगितलं आता जावंच लागेल का नाही. म्हणजे मी काम केलं आणि ते चुकलं म्हणून त्यांना वाईट वाटलं. म्हणजे आता मीच येतो माप घ्यायला. पण जाताना डोळ्याला पट्टी बांधली. गेल्यावर ती घेतलं बाबा माप घ्यायचा आधी देव बघितला तर त्यांनी सांगितलं हात फिरवला. असा हात फिरवला की भगवान शंकरांचं शिवलिंग लागायचं. त्यांना वाटलं लका ही देव आहेत आपलं. मग त्यांनी पटकीने पट्टी काढली आणि बघितले कमरेवर हात देऊन उभा राहिला नाही. हे बाबा त्यांनी बघितला. लगेच महाराज पट्टी बांधून घेतली आणि पुन्हा हात फिरवला की देव लागायचे. असं 2दा-3दा झालं का त्यांनी सोडून टाकलं आणि विचार केला महाराज तू कोपराय पण सांगतेत म्हणले हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्या क्षणाला भगवान शिवरूप आहे ती, भगवान विष्णू ती असं त्यांच्या लक्षात आलं. पण ओढ आहे का नाही भगवान शंकरांकडं. म्हणून महाराज त्यांचं जेवढं प्रेम आहे का तेवढं सगळं त्यांनी हा अभंगात सांगितले. शेवटचं चरण तर माऊलींसारखं आहे महाराज. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. त्याच्यामुळं भगवान शंकरांची असली भक्ती केली होती यांनी. बरं शेवट मग म्हणले पुन्हा पुन्हा बी त्यांची ओढ तिकडच लागली असं नाही महाराज. एखाद्या मोठ्या शिवलिंगात प्रवेश करायला पाहिजे होता का नाही त्यांनी. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या कमरेत प्रवेश केला महाराज त्यांनी. ठला विठ्ठला विठ्ठला. कारण हे भगवान शंकर इतकं मोठं प्रेम प्रदान करणार आहेत का मनुष्याला. त्या केदारनाथला गेलो तेव्हा तिथं ती पुजारी त्याला म्हणलं होतं म्हणलं आम्हाला असं वाटतं आणि नेमकं दैवयोग असा झाला जातानी वृंदावनाहून मथुरेहून गेलो केदारनाथला गेलो. स्वाभाविक वृत्ती महाराज असं वाटतं की गोपाळ कृष्ण आहेत त्यांना प्रेम मागायला पाहिजे, भगवान शंकर आहेत त्यांना वैराग्य मागायला पाहिजे. तर कोण म्हणलं काय की त्यांनी सांगितलं म्हणले उलट झालं. माझ्याच डोक्यात आलं म्हणलं देव आहेत त्यांना वैराग्य मागायचं आणि भगवान शंकर आहेत त्यांना म्हणायचं मला प्रेम द्या देवा. कारण म्हणले रोजच प्रेम मागणारे देव बी इटून गेला असतील किती देऊन देऊन. त्यांना म्हणायचं वैराग्य द्या. त्यांना वाटलं आज जरा वेगळं काहीतरी मागितलं. तसं महाराज भगवान शंकर स्वाभाविक प्रेम प्रदान करतात. आज शिवरात्र म्हणजे 2 प्रकारांनी महत्वाची महाराज. भगवान शंकरांचा विवाह झाला होता आज. कारण देव काय प्रगट झालेत असं नाही, ते अनादित महाराजांनी अनंत आहेत.
त्याच्यामुळे हे आत्ता प्रगट झाले. जसं ब्रह्म आहे त्याची जयंती नसती का, त्याची भगवान शंकरांची काय जयंती बियंती नाही आज. म्हणजे आज भगवान शंकरांचा विवाह झाला होता महाराज, पार्वती माता आहेत त्यांच्याबरोबर. आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे, ह्या पृथ्वी लोकावर पहिल्यांदा अवतरित झालते भगवान शंकर ज्योतिरूपाने ह्या अरुणाचलेश्वरला. तिरुवण्णामलाई म्हणून आता क्षेत्र आहे दक्षिणेत, तिथं भगवान शंकर सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर पाय ठेवली महाराज त्यांनी. विठ्ठल विठ्ठल तारकासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी वर मागितला महाराज. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणले माग तुला काय पाहिजे. ते म्हणला मला कुणाकडूनच मृत्यू माझा नाही झाला पाहिजे. असं म्हणल्यावर ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले असं तर काही शक्य नाही, मरण तर होणारच. तुला ह्याला काहीतरी बंधन घालून घे. म्हणजे अमक्या अमक्या गोष्टीकडून मी मराव असं म्हणतो, पण म्हणले मरणारच नाही, शक्य नाही, मला सुद्धा शक्य नाही, तर तुला कुठून देऊ. त्याने सांगितलं, म्हणले चालतंय, भगवान शंकर आणि भगवान शंकरांचे जे पुत्र आहे का त्याच्याकडून माझा नाश झाला पाहिजे. आता भगवान शंकर विवाहच नाहीत करीत महाराज, विरक्त आहेत. त्यांनी लग्न नव्हतं केलेलं तर ब्रह्मदेवाने तिला वर म्हणले चालते, काय काळजी करू नका, असंच होईल. ब्रह्मदेव कोणाला बी वर देत आणि चाबरपणा करतात बरं का. त्यांनी हिरण्यकश्यपूने किती वर मागितले होते, म्हणले ह्याच्याकडून मरू नये, त्याच्याकडून मरू नये, पुन्हा आणि तुमच्या सृष्टीकडून मी नाही मेलो पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुझा मृत्यू होईल, काय काळजी करू नको. तशा तारकासुराला बी सांगितलं महाराज, तू मरशील आणि ह्याच पद्धतीने मरशील, तर तुला कोणी मारणार नाही. असं ऐकलं महाराजांना. आता तारकासुराला मारायपेक्षा मोठं काम अवघड. आता भगवान शंकरांना सांगा तुम्ही लग्न करा. म्हणले आपण कशाला जायचंय, ह्याच्यातली जी तरबेज माणसं आहेत का ती पुढं लावून, म्हणून काम देव लावला ब्रह्मदेवाने पुढं. राख रांगोळ करून टाकली, त्याची हाडकं सुद्धा गवली नाहीत. पुन्हा कामदेवाला सांगितलं, म्हणजे तू जा आणि भगवान शंकरांच्या अंतःकरणात कंदर्प आहे तुझा स्वाभाविक गुण आहे महाराज, ती प्रगट कर. काम सांगत होता बरं का, म्हणला मला नका लावू तिकडं. ती म्हणजे तू काय काळजी करू नको, तुझी जबाबदारी आम्ही घेतो. कशाची जबाबदारी महाराज. गेल्यावर ह्यांनी 5 बाण आहेत त्यांचं संधान केलं. आमचे ह्या कालिदासांनी सांगितलं, म्हणजे कंदर्प ती 5 बाण घेऊन फिरतो. अरविंद मशोकंच च्यूतंच नवमल्लिका नीलोत्पलंच पंचैते पंचबाणश्च सायका. मोठे ऋषीत का त्यांच्यावर प्रभाव करतो महाराज, नुसता धनुष्य त्याच्यापेक्षा विरक्त आहेत, त्यांना ती बाण तर संधानच करावं लागत नाही. भगवान शंकरावर 5 बाणांचा प्रयोग ह्याने केला महाराज. ती बाण तर नष्टच झाले आणि कंदर्पाचा पण नाश झाला. सगळ्या देवता आल्या, ही रती आली महाराज. तिची पत्नीने सांगितलं, म्हणजे देवा क्षमा करा आम्हाला, ह्यांना तुम्ही जिवंत करा. म्हणजे आता काय शक्य नाही, त्याचे अंग सगळे नष्ट झालेत का नाही. ज्यावेळेस भगवान गोपाळ कृष्ण या पृथ्वीवर अवतीर्ण होतील, तेव्हा ह्याला त्यांच्या उदराच्या ठिकाणी जन्म भेटेल आणि मग ही पुन्हा त्याच्या अंगाने परिपूर्ण होईल. ब्रह्मदेव आता उठलेत म्हणल्यावर निघलाचा विषय, तर ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे देवा तुम्ही लग्न करा. ब्रह्मदेव भगवान शंकरांनी सांगितलं ती काय जमायचं नाही, म्हणजे आमच्यावर कृपा करा महाराज. अनेक प्रकारे स्तुती केली आणि ब्रह्मदेवांना सांगितलं, म्हणजे सगळं तुमचं तुम्ही बघायचं. ते म्हणजे सगळं आम्ही बघतो. आणि दक्ष महाराज ब्रह्मदेवांचा पोरगा, त्याला सांगितलं, म्हणजे तुझी मुलगी ती देऊन टाक ह्यांना. दक्ष ब्रह्मदेवांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी काय कुरकुर केली नाही महाराज, देऊन टाक. विवाह झाला आणि तिथून पुढे भगवान शंकरांचे गुण आहेत ते बघायला लागला. हे आता आधीच बघायला पाहिजे होते, नाही तर पुन्हा तरी गप्प बसायला पाहिजे होतं. तुम्ही आम्ही जी घोळ करतो का ती केला दक्षाने. मला दुसरं सांगायचं होतं पण ह्यांना निराळच कळलं. चला विठ्ठला. मला असं सांगायचं होतं, गुरु करायला गडबड करतात माणसं आणि पुन्हा महाराज तिथं दोष बघायला चालू करतात. ही करू नको, तू काय मरत नाही. आमच्या त्या उड्या बाबांनी सांगितलं, म्हणले ती एक जण मला अनुग्रह द्या. ते म्हणले आता तुला काय वाटतं अनुग्रह घ्यावं म्हणून. ते म्हणले 5 वर्ष तुमची परीक्षा केली, ती मला अनेक 5 वर्ष कर, पण गडबड करू नको. पुन्हा महाराज एक विकल्प जरी आला का मनात, विषय संपला, ती पुन्हा परमार्थ नाही करीत.
आणि तसं ह्या दक्षाचा घोटाळा झाला महाराज. आणि त्यांनी भगवान शंकरांची परीक्षा करायला पुन्हा सुरुवात केली. एक दिवशी एक यज्ञ चालू केलाय आणि भरलेल्या सभेत सगळेजण बसलेत. ब्रह्मदेव बसलेत, भगवान शंकर बसलेत, भगवान विष्णू काय आले नव्हते, कारण त्यांचाच यज्ञ चालू आहे. फार मोठा भक्त आहे भगवान विष्णूंचा हे दक्ष. आले महाराज, त्या सभेत आले ना, आल्याबरोबर बघितलं तर सुरुवातीलाच बसलेत भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव. सगळी सभा उठून उभं राहिली. ब्रह्मदेव उभारले नाहीत, कारण त्यांचा पोरगा होता, त्यांचं उभं राहायचं काय कारण नव्हतं. आणि ब्रह्मदेव कडेला बसले तर नाहीत उभारले, म्हणून भगवान शंकरांच्या लक्षात आलं नाही महाराज उभं राहू म्हणून. त्यांना जर का कळलं असतं का नाही उभं राहायसाठी वाट बघतो, ती उभा बी राहिलं असतं महाराज. ठेवलं विठ्ठल. अहंकार तिथं नाही, कसलाच नाही महाराज, त्यांना लागतच नाही. ज्याला वर दिलाय आता म्हणले तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील का त्याचं भस्म होईल. ही वर द्यायची शक्ती ज्यांच्या अंगात आहे, त्यांच्या अंगात एवढी शक्ती नाही महाराज. त्याचा हात तोडून टाकाव, त्याचा वर माझ्यावर काम नाही करणार, पण मुद्दाम पळायला लागले महाराज. ती भस्मासूर माग लागला की किती लीनता असावी. भगवान शंकर काय उठून नाही उभा राहिले. त्या दक्षाला राग आला महाराज. तना गेला ब्रह्मदेवांना पाया पडला आणि जाऊन बसला यज्ञाच्या तिथं. पण कोणी काय लक्ष देणार त्याच्याकडे म्हणल्यावर हीच उठून उभा राहिला. शुकाचार्य महाराज सांगतात महाराज भागवतात, उठून उभं राहिला आणि मोठ्याने सांगतोय म्हणले या अशुभ माझ्या पुढे बसलेत, त्यांची निंदा करतो म्हणले मी आता. ही देव नाहीत, देवांनी पूजा करायची सुद्धा योग्यतेचे नाहीत असं दक्ष म्हणला होता. काही धारण केलंय म्हणले अंगावर, काय काय अपवित्र असेल ती म्हणले भस्म लावतात कपाळाला. मुंडमाळा धारण केल्यात महाराज, हातात त्रिशूळ घेतले आणि हत्तीचं कातड आणि वाघाचं कातड पांघरून बसते. त्याच्यातून टिपके पडतात रक्ताचे, आणि इतकं वलय ती. आता हे बिचाऱ्याला काय माहित नाहीत भगवान शंकर, आणि त्याची कल्पना वेगळी महाराज भगवान शंकरांबद्दलची. म्हणला आशिवत कशामुळे बरं, मी पूर्ण नियमांचं पालन करणारा दक्ष आहे महाराज. त्याचं नावच दक्ष ब्रह्मदेवाने ठेवलं होतं. एक सुद्धा कर्मकांडात चूक नाही, एक सुद्धा. सगळ्या कार्यात दक्ष होता म्हणून त्याला दक्ष म्हणायचे. आणि भगवान शंकरांचं ही राहणीमान असले महाराज. भगवान शंकरांना बोलला आणि त्यांच्यावर तर काय परिणामच होईना. शेवटी रागा शाप दिला त्यांनी. म्हणले आजपासून तुम्हाला यज्ञात भाग देणार नाही मी. असं म्हणल्याबरोबर महाराज भगवान शंकर ते उठून उभा राहिले. नाही आधी नंदिकेश्वर उठून उभा राहिले शाप दिल्यावर. आणि सांगितलं म्हणजे तू कर्म करणार आहेत का नाही, ती कधीच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणार नाहीत. नंदिकेश्वरांनी शाप दिला ह्यांना. पुन्हा तिकडून भृगुत त्यांनी एक शाप दिला. म्हणजे भगवान शंकरांचे भक्त आहेत ते पाखंडी होतील. आपण तर भगवान शंकरांचे बी भक्त आहे, कर्मकांडी बी आहे. सगळं शाप आपल्याला लागू आहेत. ही ह्यांचा खेळ चालू झाल्यावर भगवान शंकर उठून उभं राहिले महाराज. उठून उभं राहिले की नंदिकेश्वरांना माहिती आपलं काय काम, चालायला सुरुवात केली. सगळे गण निघून गेले महाराज ते राज्य सोडून, आपली सभा सोडून, आणि आपलं कैलासावर जाऊन पाहिल्यासारखं राहायला सुरुवात केली त्यांनी. बरेच दिवस झाले भगवान शंकरांनी आले लगेच तुझा बाप काय म्हणला माहिती का मला, तिथं ह्याच्यासाठी गेलतो काय, मी असलं नाही केलं. अरे गेलता कशाला तू, आपण गेलतो का नाही, मग आपली चूक आपण निस्तरायची. जाऊन पुन्हा मानपानाची इच्छा नाही महाराज त्यांना जायचीच इच्छा नाही. खरं तर भगवान शंकर आले. बऱ्याच दिवस झालं महाराज काय बोलणं नाही, काय नाही बोलणं नाही, म्हणजे ह्या विषयाबद्दल बोलणं नाही. आणि कितीतरी दिवसांनी एकदा बघितलं या सतीदेवीने महाराज फार मोठे विमान ह्यांच्या वडिलाच्या घराकडे निघालेत. त्यातल्या ज्या अप्सरा आहेत त्या बोलत होत्या महाराज. म्हणजे दक्ष तिने आता मोठा यज्ञ चालू केलाय. कानावर शब्द पडले आणि त्या सतीदेवी आल्या, भगवान शंकरांना नमस्कार केला महाराज. म्हणले तुम्ही ऐकलं का, तुमचे सासरी त्यांच्या घरी यज्ञ व्हायला लागलाय. तात्या म्हणले ही बायांना करंट लावायची सवय असते. माझ्या बापाच्या घरी नाही म्हणली ती. तुझं काय नातं आहे तिथलं, ती त्याला समजून सांगायची. ही सवय आहे महाराज. स्वाभाविक त्या तसं बोलून गेल्या.
त्यांनी सांगितलं म्हणजे तुमचे सासरे त्यांच्या घरी यज्ञ व्हायला लागलाय, आपण गेलं पाहिजे तिथं. भगवान शंकर अनेक बी काय बोलत नाहीत महाराज, सगळं हीच माऊली बोलती. त्यांनी समजून सांगितलं म्हणले नसल बोलवलं त्यांनी, आपण आता त्यांनी बोलवलं नाही म्हणून तुम्ही म्हणताल की नाही जायचं, नसल त्यांच्या लक्षात राहिलं बोलवायचं. पण म्हणले आपलं शास्त्रच असं सांगतं म्हणले जी जन्मभूमी, जी तीर्थक्षेत्र आहेत, श्रीगुरूंचं घर आहे आणि जे आत्मीय आहेत ह्यांच्याकडे जाताना त्यांची बोलवायची वाट नाही बघायची महाराज. जी बोलवल्यावर जातो ती पापी तिथं, त्यांनी बोलवायचं आणि मग यायचं ही जे आहेत का ही पापीत. ज्याला मनाने आठवण होती महाराज आला का, तात्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणले अण्णा आजारी होते, फार शेवटचा विषय. आणि म्हणले मी एका जणाला म्हणलो अण्णांकडे जावं लागेल आपल्याला, आता यायचंय का, तो यायचंय का म्हणलं. ती म्हणलं होईल का, तात्यांना म्हणले असते. मला बी अजिळातनं म्हणजे ह्या 5-7 दिवसात 2दा ध्यान झालं म्हणलं अण्णांचं. ही पद्धत आहे गुरुचं ध्यान करायची, 5-6 दिवसात 2दा. आला काय लक्षच लागायला नव्हतं पाहिजे दुसरीकडे कुठं, सारखं महाराज तिथंच लक्ष आहे त्यांचं काय चाललंय. माऊलींनी सांगितलंय का नाही, त्या इतकं लक्ष असतं महाराज त्या जागेवर, तिकडून आलेलं वारं सुद्धा कळतं म्हणजे. आणि ती वार आल्यावर हे म्हणतो या 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 महाराज बसा, तुम्ही आमच्या गुरूंच्या घरून आलाय. त्यांनी सांगितलं महाराज म्हणले बोलवायची वाट नाही बघितली पाहिजे इथं. आता भगवान शंकर इतके दिवस बोलले नव्हते पण सांगितलं महाराज त्याला म्हणले हे बघ आत्मीय त्यांच्याकडे गेलं पाहिजे, पण ते आत्मीय कसले पाहिजेत हे तू ऐक. आता आपण गेल्यावर त्यांनी राग राग बघायचं, आपल्याकडे दुर्लक्ष करायचं, ह्यांच्याकडे बोलवलं तरी जाऊ नाही महाराज. आमच्या भगवान गोपाळकृष्णांनी तर सांगितलं म्हणजे द्विषदन्न भोक्तव्यम द्विषदन्न भोजयेत पांडवान द्विषसे राजन मम प्राणाय पांडव. म्हणले राजा जी द्वेष करणार आहेत त्यांच्या घरचं अन्न बी खाल्लं नाही पाहिजे, त्याला खाऊ बी नाही घातलं पाहिजे. उपाशी मारायला लागलाय होय ती, चट खायला महाराज कुठं खायचंय ती, आपण नाही खाऊ घालायचं. आपल्या आत्मीय त्यांचा जी द्वेष करतोय का त्याच्या घरी खायचं नाही आणि त्याला खाऊ बी घालायचं नाही, अशी नीती सांगते. भगवान शंकर काय नीती सांगणार आहेत काय, पण त्याला सांगतेत महाराज मुद्दाम. म्हणजे हे जे तू वाट बघू नको तिथं जायची. असं ऐकल्यावर महाराज तिने सांगितलं तरी पण त्या म्हणतात महाराज नुसतं जाऊ आपण लगेच माघारी येऊ, काय झालं तुम्ही मला सांगा तरी. भगवान शंकरांनी सांगितलं महाराज म्हणले मागच्या वेळेस कशामुळे काय की त्याला राग आला आणि त्यांनी शाप दिला. म्हणले मला माझा दोष सुद्धा कळला नाही काय झालं ते कळलं असतं तर मी दुरुस्त केला असता. ती ह्यांनी सांगितलं जाऊ द्या महाराज द्या सोडून तुम्हीच. ती म्हणजे मी तर येणारच नाही. आणि आता महाराज सतीदेवींना जरा उग्र बोलायला लागले भगवान शंकर. त्यांनी सांगितलं हे बघ तू आता निघाली का नाही, तू जा, तुला काय मी थांबवत नाही, पण तू मला म्हणती चल चल तर ह्याच्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो. कुणाकुणाकडे गेलं पाहिजे म्हणजे तीर्थक्षेत्र आहे तिथं गेलं पाहिजे. तुझ्या बापाचं घर म्हणजे काय तीर्थक्षेत्र नाही. दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरु ती काय माझा गुरु नाही आणि ती माझा बाप बी नाही. त्यांनी सांगितलं बापाच्या घरी एक जावं लागतं आणि ती काय माझी जन्मभूमी नाही. तुला जायचं असलं तर जा तू मोकळ्या मनाने परवानगी, पण मी काय मी तिथे येणार नाही. आणि स्पष्टपणाने भगवान शंकरांनी सांगितलं महाराज ठल विठ्ठल. आता सतीदेवी निघाल्या. आता शिवपुराणात वेगळं सांगितलं महाराज, लयच कौतुकाने सांगितलं. भगवान आपले शुकाचार्य महाराज काही इतक्या कुटण्यात पडत नाहीत. आपलं गेल्या तर गेल्या म्हणलं असते. गेल्या महाराज जातानी गण निघाले त्यांच्या बरोबर. आता महाराज काही यज्ञाला नाही चाललेले, त्यांना ह्या माऊलीचं रक्षण करायचे. तिथं जर का कोणी काय बोललं तर मी बघतोच त्याच्याकडं म्हणून निघालेत. नंदिकेश्वर निघालेत आणि भांडणं बी नाहीत करायचे महाराज. आता आतमध्ये सुद्धा जायचं नाही, बाहेरच उभं राहायचं, पण ह्यांच्या बरोबर जायचंय म्हणून जायचं. ह्याला गण म्हणायचं. आता गुरुने सांगितलं तरी आम्ही नसतो तिथे. तात्यांनी मध्ये एका कोणाला तरी सांगितलं होतं म्हणजे ती आमका आमका महाराज सप्त्यात येत नाहीत, त्या तुम्ही सांगा असं कोणतरी म्हणलं त्यांना. तात्यांनी सांगितलं म्हणजे जात जावा सप्त्याला. हाताला धरून बाहेर काढले मला त्या सप्त्यात. किती मध्ये मध्ये करीत असेल ही.
विठ्ठला विठ्ठला. कसं महाराज ह्यांनी सांगितलं का नाही. आता भगवान शंकरांनी सांगायची नाही वाट बघितली. गेले मनाने दरवाज्यात जाऊन उभा राहिलेत. मला सतीदेवी आतमध्ये गेले. आपल्या वडिलांची यज्ञशाळा आहे. एवढा मोठा दक्ष आहे महाराज म्हणून आतमध्ये गेल्या. तर बघितलं तर यज्ञाला गेल्यावर काय बघायचं असतं तरी माहिती का आपल्याला. कुंड किती खोल खांदलंय बघायची गोष्ट आहे. कोणत्या देवतांचं आवाहन झाले काय माहिती महाराज आपल्याला. हिने बघितलं महाराज कोणते कोणते भाग काढून ठेवलेत कोणत्या कोणत्या देवतांना. आणि सगळ्या देवतांचे भाग आहेत आणि भगवान शंकरांना ठेवला नाही. असं कळल्यावर त्यांना राग आला महाराज. आतमध्ये गेले. दक्षाने तिच्याकडे बघितलं की तोंड फिरवलं. आता मुख्य यजमानच बोलला नाही म्हणलं बाकीचे कशाला कुटुंबात पडतात. या सरळ आईपाशी गेल्या महाराज. आणि त्यांच्या बहिणी बी असल्या होत्या. या देव होती देवीत का ती बहीण आहे महाराज मावशी महाराज त्यांची. असल्या मावशी आहेत त्यांच्या. ह्या असल्या आया आहेत त्यांच्या चुलत बहिणीत ह्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अनुसूया देवीत अरुंधती देवीत ह्या चुलत बहिणी त्यांच्या मावस बहिणी त्यांच्यापाशी गेल्या. त्यांनी बोलल्या महाराज काय कधी आली म्हणजे आत्ताच आली. संपला महाराज विषय. इथून पुढं काय नाही. सतीदेवी बघतात आणि त्या दक्षाने भगवान शंकरांची केलेली निंदा तिथे त्यांना ऐकायला भेटली. म्हणजे काय काय म्हणला होता ती. असं ऐकल्यावर महाराज त्यांनी जी बोलायला सुरुवात केली का आता त्याला म्हणजे माझा बाप आहे ही भावना सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकली त्याच्याबद्दलची. माझा परमार्थ करायला तर त्यांनी अनंत वेळा सांगितलं म्हणजे काय अडचणी येतात. म्हणजे माणसं करू देतात. मला नाही गाड्या वाटत माणसं परमार्थ करू देत नसत्याला आपल्याला. म्हणून आपल्याला करायचं नाही त्याला निमित्त गवतंय फक्त काहीतरी की बाबा बरं झालं ही एक त्याला उलट ह्या गुरुपेक्षा ती आवडत असेल म्हणला ही जाऊ देत नाही आपल्याला. ज्यावेळेस ते संबंध सोडून टाकायचा महाराज असल्याचा. जेव्हा नरकात आपण झपका खावतो हे येतील का सोडवायला. कोणी येणार नाही महाराज. तिथं एक जण सुद्धा येणार नाही. माझी तब्येत मला साथ देत नव्हती म्हणून परमार्थ करता आला नाही. कारण चालेल का या मग पुढं नाही चालायचं महाराज. तू काय केलं तर म्हणील इतकी तुझी तब्येत ती सांगाल महाराज काय झालं ती. ज्या वेळेस यमराजे ते आपल्याला अनेक प्रश्न विचारतील. ती कशाला प्रश्न विचारतात महाराज. तिथं प्रश्न बी विचारायची गरज नाही. पण असं सांगतो की त्याचं सोडवायला कोणी येणार नाही. आणि जी सोडवणारी जिन्नस आहे का त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. महाराज सांगते तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. आणि त्यांच्याबद्दलच फक्त श्रद्धा नाही. ज्या वेळेस महाराज या सतीदेवींनी बघितलं बाप ही संबंध सोडून दिला त्याचा आणि त्याला दक्षा म्हणून हाका मारली सगळ्या सभेत. सांगितलं महाराज म्हणजे ज्यांना तो आशिव म्हणतोय का ती कोण आहे तुला माहिती का. चिताभस्म लावल्यावर जी पवित्र होते कपाळात त्यांचं शरीर कसलं असेल बरं. ही कापरासारखी गौर आहेत महाराज भगवान शंकर आहेत. ज्यावेळेस विष निघलं का त्या देवता समुद्र मंथन करायचंय म्हणून मदतीला बोलवायला गेल्या नाहीत. अमृत निघल्यावर तुम्हाला धरा म्हणून गेल्या नाहीत. कधी गेल्या विष निघल्यावर म्हणजे आता कुणी घे नाही. भगवान शंकरांचं ध्यान झालं म्हणजे या तुम्ही. भगवान शंकरांनी तिथं दावाय पाहिजे होतं. मग नव्हतं ध्यान झालं माझं. आणि माऊलींच्या पद्धतीने बघितलं तर अमृत आधी निघले. श्रीमद भागवतात विष निघलं महाराज आधी. अर्जुन राग राग म्हणले देवाला म्हणले अमृत निघलं तरी देव होता काय गप्पच बसनात महाराज चालूच आहे. आणि कवर चालू होतं ते समुद्र मंथन म्हणले विष निघत नाही तर चालू होतं. तसं अर्जुन म्हणले विभूती बघून मी गप्प बसाय पाहिजे होते की म्हणलं नको नको विश्वरूप दाखव मला. म्हणून हे म्हणले माझ्या पुढे आले. आणि ती विष महाराज पिऊन टाकलं भगवान शंकरांनी. ती विष पेल्यावर त्यांचं काय झालं ही बघायला बी देवता आल्या नाहीत. आणि त्यांनी वाट बघितली नाही महाराज. शिव हळाहळे तापला राम राम नामे शीतळ झाला. राम नामे शीतळ झाला.
तापला, राम नामे शीतळ झाला. भगवान शंकर हळहळाने तापले होते महाराज. भगवान रामचंद्रांचं नामस्मरण केल्यावर शीतळ झाले. देवता बघायला गेले नाहीत महाराज, अमृत निघले, आता घ्या तुम्ही थोडस, असं बी नाही. ह्याला पहिल्याच अध्यायात आमच्या शुकाचार्यांनी ह्या देवतांची निंदा करताना सांगितलं महाराज, स्वकार्य कुशला असुरा, स्वतःच काम करून घेण्यात पटाईत आहेत महाराज. असले भगवान शंकर आहेत जी सगळं जग ज्याचा त्याग करतं का त्याचं ग्रहण करतात भगवान शंकर. साप कोणी गेलं का? तुम्ही चाललाय तुमच्या बरोबर कुणाला न्यायचं असं विचारलं, जबाबदार माणसं आपण नेऊ का, वैडी कपाळी ह्यालाच आपल्याला सांभाळावं लागेल, असली नेऊ बरं. आपण अशी नेऊ महाराज तिची पिशवी वागवून माझी बी वागविली पाहिजे. केदारनाथला निघालो आम्ही, तेव्हा मी माऊली पशी स्वेटर आणि टोपी दिली ती माझी. म्हणलं वर चालल्यावर मला दी, खाली उतरल्यावर दिली महाराज. ही जबाबदारी आपली. असली संग नेऊ का आपण? अजिबात नाही महाराज. म्हणलं असा माणूस पाहिजे बरोबर की त्यांनी माझं बघितलं पाहिजे सगळं. भगवान शंकर ह्या भूतांना आणि प्रेतांना घेऊन चालतात महाराज. जाईल तिथं कालवाय, कुठे बी जाऊ दे त्यांनी. असले भगवान शंकर आहेत त्यांची तू निंदा करतोय असं सतीदेवी म्हणतात महाराज. अनेक प्रकारचे शब्द बोलले आणि म्हणले ही देह आहे का नाही ह्याचा तुझा संबंध आहे फक्त, म्हणून म्हणले मला आता ही देहच पाहिजे नाही. कशामुळे पाहिजे नाही तर म्हणले जर कधी चुकून भगवान शंकर मला प्रेमाने म्हणतात म्हणले दाक्षायणी, पुन्हा म्हणले तर मला तुझी आठवण येईल म्हणून ही देह नको, तुझ्या देखच सोडते म्हणून त्यांनी महाराज योगाच्या साधना केल्या. आता जे आदियोगीत भगवान शंकर त्यांची पत्नी हिला योग येत नसतो. डॉक्टरची बायको काय नाही येत आणि मी डॉक्टरी नसते. ते ध्यानाला बसल्या महाराजांनी देहात योगाग्नीने भस्म केला महाराज, वरचा देह तसाच राहिला. आता सगळे गण आहेत त्यांनी महाराज, फार मोठं युद्ध झालं तिथं. भगवान शंकर आले, हे वीरभद्र आले, पुन्हा भगवान शंकर आले आणि त्यांनी देह घेऊन गेले महाराज. कितीतरी दिवस भगवान शंकरांचा शोक चालू आहे आणि शेवट या सुदर्शन चक्राने भगवंतांनी ती देह नष्ट केला. आणि अशा पद्धतीने 108 तुकडे त्या देहाचे झालेत. कुठं कानातले कुंडल पडलेत महाराज. ही मैहर आहे, तिथं गळ्यातला हार पडला होता, माई हार म्हणते त्याला, म्हणून ती मैहर आहे. मणिकर्णिका तिथं कानातले मणी पडले होते महाराज. अनेक जागेवर ही देह पडलाय त्या सती देवींचा आणि ती देह संपला. दक्षाचा आहे ना, त्याला फार मोठी कथा आहे महाराज. पुढं भगवान शंकरांकडे आले सगळ्या देवतांना, म्हणले देवा ही पुन्हा यज्ञ एकदा करून द्या. मग यज्ञ पूर्ण केला भगवान शंकरांनी. आपल्याला ही कथा नाही आता ह्याच्या पुढली बघायची. म्हणले सतीदेवींचं काय झालं, त्यांनी महाराज त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे फार मोठ्या भगवान शंकरांच्या भक्ताच्या ठिकाणी प्रगट होईल. मग महाराज ही पर्वत आहेत आपले हिमालय आहेत आणि त्यांच्या पत्नी ह्या मैनावती, त्यांच्या ठिकाणी त्या पार्वती देवी त्या उत्पन्न झाल्या महाराज. त्यांचं नाव पार्वती ठेवलं कारण पर्वताची पुत्री म्हणून. लहानपणीपासूनच भगवान ह्यांचे आई वडीलच भगवान शंकरांचे भक्त आहेत. त्यांनी ज्या वेळेस यांची भक्ती करायला सुरुवात केली का महाराज, अंतःकरणापासून म्हणजे भगवान शंकरांना मी पतिरूपाने वरण करते. लहानपणीच त्यांनी भगवान शंकरांना पतिरूपाने वरण केलं आणि तिथून पुढे तपश्चर्या करायला सुरुवात केली. भगवान शंकरांना सांगितलं ब्रह्मदेवाने, म्हणजे आता तुम्हाला विवाह करावा लागेल, जे काम होतं ते तर राहिलंच की. भगवान शंकर म्हणले ती झालंय तर तारकासुराला मी मारतो. तेवढ्यासाठी कुठाला नाही करायचं. माझ्या पोराला जमते मला जमायचं नाही. त्यांनी भगवान ब्रह्मदेव त्यांनी विषय सोडून दिला महाराज. म्हणले आता पार्वती देवीच पुन्हा प्रगट झाल्या, त्याच करत्याल विवाह. ह्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली महाराज. लहानपणीपासून सप्तर्षीत त्यांना पाठवलं भगवान शंकरांनी एक दिवशी. म्हणजे जाऊन तिला सांगा मी विवाह करणार नाही आणि तू काय त्यांच्या नादी लागू नको, माझी निंदा करा म्हणले तिच्यापाशी. कारण एखाद्या आवडीच्या वस्तूत जर का दोष दर्शन झालं का तर त्याचं प्रेम संपून जातं महाराज. ह्यात म्हणलेत का नाही की दोष दर्शनम, भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलं महाराज. ह्या विषयांकडे दोष दर्शन करायचं, त्याच्यावरची आस्था संपून जाते. तुम्ही सांगा म्हणले माझी निंदा करा. सप्तर्षी गेले आणि भगवान शंकरांची निंदा करायची आता पार्वती देवींपाशी.
त्यांना बघितलं तर सगळा देह आहे ती महाराज बारीक झालेला एकदम तपश्चर्या करून करून. सप्तर्षी आल्यावर त्यांना नमस्कार केला ह्यांनी उठून आणि विचारलं, म्हणले महाराज तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं आम्ही सप्तर्षी. तुम्ही काय करताय? पार्वती देवींना विचारलं. त्या म्हणल्या मी भगवान शंकर मला पतिरूपाने प्राप्त व्हावेत म्हणून तपश्चर्या करते. त्यांनी सांगितलं हे तर काय शक्य नाही, ती योगीत बाबा वनात राहते, ती कुठली तुमच्या बरं आता सप्तर्षींना वाटेल का म्हणले ह्यांचा आता निंदा करावी. सगळं ऐकून घेतलं आणि त्या सती देवींनी सांगितलं, आपलं पार्वती देवींनी सांगितलं, म्हणले हे बघा वरण तर मी त्यांचंच करणार आहे, ह्या जन्मात नाही का जमलं तर पुढल्या जन्मात पुन्हा जन्म घ्यायचा आणि अशीच तपश्चर्या करायची आणि देहाचा नाश करायचा महाराज, आणि पुढल्या जन्मात आता नाही सिद्ध झालं तर देहम वा पातयेत कार्यम वा साधयेत, एक तर शरीर जाईल ना त्या कार्याची सिद्धी होईल, या दोन्हीतलं एकच काहीतरी होईल का असं म्हणल्यावर सप्तर्षींनी सांगितलं. म्हणले वा, त्यांनी साधुवाद दिला त्याला, म्हणले साधू साधू. म्हणले हे बघ अशी तपश्चर्या करावी लागते, तुझं चाललंय ते अगदी बरोबर आहे, चलू द्या म्हणले तुमचं कंटिन्यू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरांनी येऊन सांगितलं महाराज, म्हणले आम्हाला काही निंदा करायला जमत नाही तुमची, आम्हाला तुम्ही मारलं तरी चालेल पण निंदा नाही बाबा करणार. भगवान शंकर म्हणले ह्यांना नाही जमायचं, स्वतःच रूप धारण केलं महाराज एका साधूचं आणि तिच्यापाशी गेलेत. गेल्यावर पुढं भगवान शंकरांचं शिवलिंग ठेवलं होतं, त्यांनी तपश्चर्या करीत होत्या. 40 ग्राम शिळा आहेत महाराज सगळ्या त्या घेतलेल्या आणि त्याचं शिवलिंग तयार केलेलं. गेल्यावर भगवान शंकरांनी नमस्कार केला, म्हणजे 40 ग्राम आहेत नाही साधूंचं रूप घेऊन आलेत बरं का, ते 40 ग्राम नाही भगवान शंकरांचं लिंग आहे, म्हणजे शिवलिंग आहे. असं ऐकल्यावरती म्हणले त्याची कशाला पूजा करती, तुला माहिती का म्हणले वर कशाला म्हणायचं असतं, ती सगळ्या गुणांमध्ये जे अंतःकरणावर विजय प्राप्त करतो का त्याला शास्त्र वर म्हणतं. आणि मुलींनी 2 गोष्टी ह्या विवाह करताना काय बघावं म्हणले, कुलंच शीलंच वपुर यशश्च विद्यांच अर्थांच सनाततांच. म्हणले कुल बघाव, शील बघाव, वित्त बघाव, त्याच्यापाशी काय आहे ती पैसे काय आहेत, वपू म्हणजे शरीर बघावं महाराज त्याचं कसलंय, ती यश बघितलं पाहिजे कसलंय. मला रोज पेपर मध्ये नाव येते पण हिथं चोरी करताना गावला तिथं चोरी करता, ती सुयश पाहिजे, विद्या पाहिजे, त्याच्यापाशी अर्थ पाहिजे, सनाथता पाहिजे महाराज. सनाथता नाही तिथं विवाह करू नये. आणि मग ही साधूचं रूप घेऊन आलेले भगवान शंकर तिला सांगते, म्हणले त्याच्याकडे त्याला बघायला सुद्धा कुणी नाही, आणि तुला वर म्हणून प्राप्त करून घ्यायचं असलं तर भगवान विष्णूंना करून घे, त्यांचं रूप बघ, त्यांचे गुण बघ. असं ऐकलं महाराजन. पार्वती देवी त्यांनी ऐकून घेतलं बरं का, लगेच भडकल्या नाहीत त्यांच्यावर. म्हणजे साधू महाराज तुम्ही काय सांगताय ते ऐकते मी, आता गप्प बसा बरं का, माझं काम चालू आहे, तुम्ही मला काय सांगू नका एकतर, आणि सांगायचं असलं तरी तपश्चर्या कशी नीट केली पाहिजे ही सांगा. त्यांनी सांगितलं तपश्चर्याच्या नादी लागू नको, मी सांगतोय ते ऐक. भगवान शंकर सगळ्या गुणांनी संपन्न आहेत, तू त्यांच्याबरोबर विवाह कर. असं म्हणल्यावर या पार्वती देवी सांगतात, म्हणले मानलं तुमचं, म्हणले विष्णू सकल गुण खान ही बी मानलं, आणि एक सुद्धा गुण भगवान शंकरांपाशी नाही ही बी मानलं, पण तरी सुद्धा म्हणले माझं चित्त भगवान शंकरांना समर्पण आहे, त्यांच्याबरोबर मी विवाह करणार आहे, ह्याला निष्ठा म्हणायचं. ठला विठ्ठल. तरी भगवान शंकर निंदाच करतात महाराज, निंदाच करतात. राग उठून उभं राहिलं, म्हणलं आता एक शब्द बोलला का नाही तुम्ही, तुम्हाला शाप दिली. असं ऐकल्यावर प्रगट झाले महाराज. भगवान शंकरांनी सांगितलं, म्हणले मी करेल तुझ्या बरोबर विवाह, जा तुझ्या बापाला सांग. गेले महाराज. पार्वती देवी त्यांनी जाऊन हिमालय त्यांना सांगितलं. देवर्षी नारद आले, त्यांनी भगवान शंकरांकडे गेले आणि सांगितलं, म्हणजे आता विवाह करायचा. ब्रह्मदेव आले. आम्ही म्हणलो तेव्हा ऐकलं नाही ना, आता ब्रह्मदेवांनी महाराज मुहूर्त बघितला. आता ही भगवान शंकरांचा जी विवाह आहे का ती तुलसीदासांनी लिहिला आहे बरं का, रामचरित मानसात. ठला विठ्ठला विठ्ठला. तुलसीदास महाराज सांगतात, म्हणले भगवान शंकरांचं असं ठरलं की आता
इकडून जायचं महाराज वराड घेऊन. सगळ्या देवता आल्यात. आता भगवान शंकरांचं लग्न आहे म्हणलं. भगवान शंकरांना सजीवले. नारदांना विचारायचं महाराज या मैनावती देवींनी, होय हो कशी दिसते. आता ही जे पार्वतीचे होणारे पती ती कशी दिसते. त्यांनी सांगितलं ह्या जगात त्यांच्यासारखं दुसरं कुणीच महाराज सुंदर नाही. त्यांचं वर्णनच असं केलं की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमाम. नारद महर्षी म्हणले मी तर आत्ताच ह्यांच्या सकट भगवान शंकरांना नमस्कार करतो. कारण म्हणले हीच मुलगी तुमची त्यांची पत्नी होणार. ह्यांना महाराज इतकं कौतुक वाटायचं का हे ऐकायला लागल्यावर. नारदांनी जाऊन सांगितलं महाराज म्हणले मी तर लय कौतुक करून आलोय बरं का. ह्यांना सजवायचंय आता. भगवान शंकरांचं सजायचं म्हणजे काय मला ती शिंगी घ्यायची कमराला बांधली त्रिशूळ उचलले झालं तयार. नारदांना सांगितलं देवता आहेत गंधर्व आहेत त्यांना सांगितलं म्हणजे सजवा ह्यांना शृंगार करा भगवान शंकरांचा. ह्यांनी केला की राव शृंगार. सगळे गण आहेत त्यांना बाजूला काढलं. या रामचरित मानसात सांगितले बरं का. गणांना सांगितलं जवळ यायचं नाही आमचं आम्ही बघतो काय करायचे. भगवान शंकरांच्या काय लक्षात नाही महाराज. त्यांच्या परस्पर झालेला खेळ हे आतमध्ये त्यांना एका खोलीत सजीवत्यात. आणि जेव्हा सगळा शृंगार झाला ही बारीक नाजूक पुष्प आहेत त्यांनी महाराज मंडवळ्या काढल्यात भगवान शंकरांना बांधल्यात. नाजूक हार आहेत त्याचे मोठे हार केले ते बारीक फुलाचे एवढे हार. किती बारीक काम केलं असेल ते. वासुकी त्याला सांगितलं बारीक रूप धारण करायचं. त्रिशूळ सजीवला महाराज नंदिकेश्वरांना सजीवले. असे भगवान शंकर बसलेत. नंदिकेश्वरांना जेव्हा बाहेर आले का तेव्हा आल्यावर त्यांनी बघितले सगळे गण लांब उभा आहेत आपले. म्हणजे का इरीवर ही जवळ असतात. कार्यक्रमात तुम्ही शानपणा करता होय. भगवान शंकरांना असा राग आला का सगळ्यांना बाजूला काढलं आणि त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे इकडे ठला विठ्ठला सांगितलं आता तुम्ही सजवा. त्यांनी आणल्या होत्या महाराज हरण बिरण ताज्याच हाडकाच्या माळा घातल्या की भगवान शंकरांना सगळं झाल्यावर असं भस्म उधळलं भगवान शंकरांच्या अंगावर. इतक्या वेळ महाराज भगवान शंकर असं काय म्हणतात त्याला कोमे असतात का नाही माणसं अशी कोमे असतात तसं झालं होतं महाराज. इतकं सुटसुटीत स्वच्छपणा. आता शिक त्यांना रंग यायला लागला. जेव्हा ह्यांनी समर्पण केलंय ह्यांना फक्त सजवायच्यात महाराज. म्हणजे चांगले दिसले पाहिजेत. म्हणजे ह्यांच्या दृष्टीत खराब दिसतात त्या आधी. गण आहेत त्यांच्या डोक्यात तुम्ही काय बी करा चांगलेच दिसताय. ती त्यांचं प्रेम असतं आळस नसतो महाराज. मी म्हणलं का नाही मी लय जाडतो पोरं म्हणतात नाही नाही त्यांना मी हाय असा भारी नाही दिसत तेव्हा कशाला आबोधतो आता थोड्यासाठी. तसं महाराज भगवान शंकर आहेत ती आता शिक त्यांच्या अंत करा. कारण हे प्रेमाने समर्पण करतात का नाही काय देतील ते. घेतलं महाराज नंदिकेश्वरांना सगळा धुरडा आणि खेकाना आणि त्यांच्या अंगावर. सगळ्या देवता आहेत त्यांनी सांगितलं होतं आम्ही पुढं चालवलं. गण आहेत त्यांना सगळ्यात मागे ठेवा. यांनी सांगितलं तुम्ही पुढं चाला सगळेजण. सगळे ऋषीत महाराज आधी देवता आल्या पुन्हा गंधर्व आले पुन्हा यक्ष आले किन्नर आले. त्याच्यानंतर महाराज ही ऋषी आले मुनी आले. मैनावती देवी बघतात महाराज ज्यांच्या वराडातच इतकी सुंदर माणसं आले ती वर कसला असेल. तुळशीदासांनी सांगितलं ते दासी त्यांनी सगळे पडदे बाजूला काढले महाराज. म्हणजे आता बघा खालून जाणार आहेत तुमचे वर जाणार आहेत थोड्या वेळातच. हंसावर बसून ब्रह्मदेव गेले महाराज पहिल्यांदा. दुसऱ्यांदा गरुडावर बसून भगवान विष्णू इथे गेले. म्हणजे आता येणार आहे ती तुमची ही जावईत. असं ऐकल्यावर महाराज लक्ष देऊन बघतात आता. आणि तेवढ्यात महाराज आला की ही धुरडा ठला विठ्ठला आधी तर वाडूळ काय दिसच ना महाराज छिपेना गेले होणे. बराच वेळाने जेव्हा ती राख खाली बसली त्यांनी नीट डोळे पुसून बघायचं. म्हणजे ह्यात नेमका माझा वर कोणचा. पार्वती देवीची पती कोणची ह्यातली. त्यांनी सांगितलं नंदिकेश्वरांवर बसलेत का सगळ्यात सुंदर रूप आहे बघा ती. त्यांनी बघितलं महाराजांनी त्यांच्या गळ्यातल्या त्या माळा आणि तीन बघून चक्करच आली महाराजांनी बेशुद्ध पडल्या. थर 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 कापल्या. आधी 2 तास शुद्धच नाही महाराज त्यांना. आणि ही तर दरवाज्यात येऊन उभं राहिलेली.
नारदांना बोलवलं म्हणले बोलवलं त्याला. आता वर पूजन करायचं होतं म्हणजे ह्यांना खाली जायचं होतं. नारद आले आणि त्यांनी सांगितलं म्हणजे बघितले नाहीत का तुम्ही? म्हणजे बघितलं की काय तुम्ही हे नाही का बघितलं? अनेक बेशुद्ध आहेत महाराज. त्यांना उठवलं. नारदांना म्हणल्या तुम्ही मला म्हणला त्यांच्यासारखं रूप नाही कोणाचं. ती म्हणल्या महाराज नारदांनी सांगितलं तुमची दृष्टी पापी झाली. आता तुम्ही ह्यांच्याकडे जावं म्हणून नका बघू. ही कोण आहेत बरं असं बघा. सांगितलं महाराज सगळ्या जगाचे महाराज स्वामी नियंता आहेत. सगळ्या सृष्टीचा संहार करायचं काम ह्यांनी घेतले. नारदांनी आता सगळं सांगितलं महाराज जे आहे सांगितलं म्हणजे त्यांचं रूप तुम्ही एकदा बघा म्हणले. मी आता हिथूनच बघितलंय जवळून काय बघायची माझी हिंमत नाही. ती म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एकदा वर पूजन करा तिथे येऊन खाली. म्हणले जाऊ द्या तुमच्या मुलीचा नवरा म्हणून नका पूजन करू. कुणीतरी आपल्या घरी अतिथी आल्यात म्हणून पूजन करा. म्हणून महाराज खाली आले आणि बघितलं तर भगवान शंकरांचं रूप. ही महाराज ज्या गोष्टीत जे स्मशान आहे का महास्मशान तिथं सुद्धा जी वसंत उत्पन्न करतात का ते भगवान शंकरांचं रूप आहे. ठेवला विठ्ठल. सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम महत पाप वृंदम वाराणसी नाथ मनाथ नाथ श्री विश्वनाथम शरणम प्रपद्ये. हे आनंदवन म्हणजे स्मशानभूमीसाठी सांगितलंय महाराज. बाकीकडे तरी नुसतं स्मशान असेल. काशीला तर महास्मशान म्हणतात आणि तिथं वास्तव्य करतात महाराज. आणि तिथं काय उत्पन्न केलं ते म्हणजे वसंत उत्पन्न केलाय. साधू त्यांना विचारलं तुम्हाला काय आवडतं म्हणजे एकच नगर आवडतं महाराज जगात. त्याचं नाव म्हणजे वाराणसी. ठेवलं विठ्ठल. नाथ महाराजांचा एक अभंग आहे म्हणजे मला आयुष्यात जर का देवाने विचारलं म्हणजे काय पाहिजे तुला. ठेवलं विठ्ठल. नाथ महाराज म्हणजे का जनार्दनी नित्य काशी वास म्हणजे मला अखंड काशीत वास्तव्य मिळावं महाराज. वारकरीत म्हणून महाराज पंढरपुरात राहायचे मला की दुराग्रह झाला. स्वाभाविक प्रेम उत्पन्न करणारं नगर आहे काशी. म्हणजे दगड आहेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात महाराज काशीला गेल्यावर असं सांगतात. त्या काशीत सांगितलं एका मुलाने सांगितलं होतं म्हणजे सगळं जग जिथं येऊन मरायची इच्छा करतं का तिथं आमचा जन्म झालाय. आमचं शास्त्र असं सांगतं म्हणजे चुकून काशीच्या जवळून चाललाय आणि त्याला अशी संधी आली म्हणजे एक क्षण फक्त काशीत स्पर्श करता येईल आपल्याला तर म्हणले इकडल्या लाखो वर्षाची तपश्चर्या सोडून द्यावी एक क्षण काशीत वास्तव्य करावं. या दोन्हीची सुद्धा बरोबरी होत नाही. ठेवलं विठ्ठल. हिचं महात्म्य सांगते. कशाचं महात्म्य ही ज्याला महास्मशान म्हणतात महाराज पुराण त्याचं महात्म्य. ह्या काशीत दोन नद्या वाहतात. एक वरुणा आणि नासी नावाच्या. आसी आणि वरुणा. तर आमचं शास्त्र असं सांगतं म्हणजे आसी वरुणयोर मध्ये पंचक्रोशी महत्फलम आमरान मृतिमिच्छन्ति. ठेवलं विठ्ठल. म्हणजे हे पंचक्रोशी महाराज वरुणा आणि आसी ह्या नद्यांच्या मध्ये जे राहिलेलं शहर आहे का त्याला पंचक्रोशी म्हणायचं. हिथलं तुम्हाला काय महात्म्य सांगू. महर्षी व्यास म्हणतात म्हणजे जे अमर आहेत का म्हणजे जे कधीच मरणार नाहीत ते देवत आहेत महाराज. त्या हिथं मृत्यूची इच्छा करतात. बाकीच्यांची काय गोष्ट आहे. ठेवलं.
7 पुरी आहेत महाराज, ते मोक्ष देतात. पण आमचं शास्त्र सांगतं म्हणजे काशांत मरणान मुक्ती, काशीत मेलं की मोक्ष आहे. 7 पुऱ्या आहेत त्यांच्यात मेल्यावर काय होतं बरं, राहिलेले ज्या 7 आहेत त्यांच्यात. म्हणले ह्या 7 पुऱ्यांमधल्या कोणत्याही एका पुरीत मूर्ती महाराज, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका, ह्यातली पुरी जी आहे का ती जगन्नाथपुरी बरं का, तिला स्वतंत्र संबोधन नाही केलं. म्हणजे ह्या बाकीच्या काशी सोडून ज्या बाकीच्या सप्तपुरी आहेत त्यांच्यात जर का मनुष्य मेला तर त्याला काशीत जन्म भेटतो आणि मग तिथं मेल्यावर महाराज त्याचा मोक्ष होतो. विठ्ठला विठ्ठला चार बाजूला 4 जण आहेत ह्या काशीच्या. आमच्या प्रातस्मरणात विषय होतो म्हणजे वाराणस्याम पूर्व भागे व्यासो नारायण स्वयं तस्या स्मरण मात्रेन अज्ञानी ज्ञानवान भवेत. म्हणले पूर्वेच्या बाजूला व्यास नारायण राहतात महाराज, त्यांना शाप दिलता कोणतरी, म्हणजे तुम्ही काशीत प्रवेश नाही करायचा. भगवान शंकर म्हणले ह्यांनी ना काशीत प्रवेश करायचा, म्हणजे कुणी करायचा. त्यांच्यासाठी स्वतंत्र काशी निर्माण केली महाराज, त्याला व्यास काशी म्हणतात. आणि तिथं महर्षी वेद व्यास आहेत ती वास्तव्य करतात. ह्या काशीच्या पूर्वेकडल्या बाजूला आहेत, दक्षिणेकडल्या बाजूला कुक्कुट स्वामी वास्तव्य करतात महाराज. त्यांचं स्मरण जर का मनुष्याने केलं तर किती वाईट स्वप्न पडलेलं असलं, वाईट स्वप्न म्हणजे ती असताना चांगलं दिसतं, त्याची फळं वाईट असतात. स्वप्नात आपण जेवलो, वळकायचं काहीतरी गोळ होणार आहे आता, मग ही वाईट स्वप्न आहे. स्वप्नात आपण मेलो कोणी बी मरू द्या, हे चांगलं आहे. स्वप्नात रक्त दिसलं तरी चांगले, पण आपण जेवताना दिसलो का हे सगळ्यात बेकार मानलं जातं. म्हणले ह्या दुःस्वप्नांचा नाश कुक्कुट स्वामींचं स्मरण करतं महाराज. ह्या काशीच्या पश्चिमेकडल्या बाजूला भीमचंडी नावाची सती राहती. सती गेली होती ती या हरिश्चंद्र घाटावरून आपल्या मणिकर्णिका घाटावर, ती वाण घेऊन सती गेली तिथून. तिथं जर का स्मरण केलं तर मनुष्याचा सगळीकडे विजय होतो. आणि ह्याच काशीच्या उत्तरेकडल्या बाजूला सुमंतू नावाचे ब्राह्मण राहतात महाराज. त्यांचं स्मरण केल्यावर ज्याच्यापाशी धन नाही का, निर्धन आहे ती धनी होतो. त्यांचं स्मरण करायचं फक्त. असल्या गोष्टींनी वेळा घातलेली काशी, आणि कुणी केली तिथं भगवान शंकरांनी. आणि असल्यावर तुम्ही म्हणताय म्हणजे सुंदर नाही, मग म्हणले येऊन बघा. आल्या महाराज ह्या मैनावती देवीन ज्यावेळेस पूजन करायला लागल्या, त्या भगवान शंकरांना प्रार्थना केली, म्हणजे आमच्या कशाला आमच्या आपदा करताय तुम्ही. नारदांनी मुदाम केलंय का नाही सगळं, चांगलं नटिवलेलं फाडून टाकायचं म्हणजे अंगावरच. मोठ्या कार्यक्रमाला जुनी धोत्र घालून आले. त्यांनी सांगितलं महाराज, म्हणले तुम्ही पूजन करा, कृपा करा आमच्यावर, आणि ह्यांना तुमचं रूप दाखवा. मग भगवान शंकरांनी आपलं रूप धारण केलं महाराज. आणि त्या बघितल्यावर अशा मोहित झाल्यात, त्यांनी पूजन केलं त्यांचं. आणि आता महाराज ती विवाह सोहळा आहे ती पूर्ण झाला. विचारलं त्यातच विषय होतो, म्हणजे सांगा तुमच्या वडिलाचं नाव काय आहे. भगवान शंकर म्हणले भगवान विष्णू आपलं ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला म्हणले तुम्हीच आहेत की माझे वडील. ब्रह्मदेव म्हणले माझ्या वडिलाचं नाव, आता ते कशाला पाहिजे होतं ह्यांना काय माहिती. म्हणजे भगवान विष्णू आहेत. आणि भगवान विष्णू म्हणले तुमच्या वडिलाचं नाव काय, म्हणजे भगवान शंकर आहे. तुकोबारा ह्यांचं वर्णन करते. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे एका देहाचे हे अवयव आहेत, सुख दुःख जीवाला का होतं म्हणला महाराज ती ठरवतो. आता मोठं कोण आहे ते आपण बघू, तुझ्या पतोर आलंय वैदी. त्याच्यामुळं महाराज ह्या भगवान शंकरांचा विवाह आहे ती पूर्ण झाला ना. आता मग जेवायला बसवायची होती वराडी आलेली, मग ती वाढायला घेऊन आलेल्या माणसांची आपदा सांगितली तुलसीदासांनी. म्हणले एका जणापाशी गेले वाढायला, सुरुवातीचाच पंक्तीला बसलेला माणूस आहे त्याला महाराज वाढायला गेले तर म्हणले आनन रहित एकही मुख नाही. म्हणले एक बघितला त्याला तोंडच नव्हतं महाराज, कशाने खायचं काय माहिती. त्यांनी सांगितलं वाडा वाडा तुम्ही नका भिऊ. पुढे गेले महाराज, त्याला इतकी तोंड होती बाकीचं अंगच नव्हतं. तुलसीदासांनी वर्णन केलंय महाराज, लय वाडोळ केलंय ती. 2-3 अध्याय आहेत त्याचं. टाइम लय झालाय पण मी मुद्दाम दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. ठेला विठ्ठला. अशा भगवान शंकरांचा ही विवाह आहे ती पूर्ण झाला महाराज पुन्हा आजच्या दिवशी.
ह्यांचं रूप काय आहे बरं ते सांगतात की म्हणजे भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. आता कंठी शोभे वासुकी हार, कंठी कशाला म्हणतात माहिती का? माळाला म्हणतात. महाराज गळ्यात हार शोभतोय असा नाही विषय. माळाच्या रूपानेच वासुकी धारण केला महाराज भगवान शंकरांनी. त्याचं कारण काय झालं माहिती का? देवता आणि दैत्य ते दोन्हीकडून समुद्राचं घुसळण करीत होती. भगवान विष्णूंनी दोन्हीकडे अवतार घेतला महाराज, दोन्ही बाजूला भगवान विष्णू वडायला लागले. आता जेव्हा ही सगळं पूर्ण झालं का, ते अमृत निघलं की धन्वंतरी तसंच गेलं महाराज मागं बिन बघता. त्यांच्या मागं सगळी राक्षस गेली आणि त्यांच्या मागं सगळं देव गेलं. आता तिथं मेरू पर्वत राहिला होता आणि वासुकी नाग राहिला होता. ह्याच्या सगळ्या अंगाचं कातडं निघले. भगवान शंकर ज्या वेळेस महागारी आले का, ती विषपान केलं महाराज आणि ती झाल्यावर भगवान रामचंद्रांचं नामस्मरण केले, चंद्र धारण केला मस्तकावर आणि तिथं आल्यावर बघितलं तर ही पडलेला खाली. त्या वासुकीला उचललं भगवान शंकरांनी, चंदन लावलं त्या अंगाला सगळ्या. नीट झाला भगवान शंकरांच्या स्पर्शाने. त्याला वर दिलता म्हणले तुला तुझ्या आईच्या शापातून आम्ही मुक्त करतो. आणि तेवढं झालं की झालं का? ह्याला फक्त योग म्हणायचं. आणि भगवान शंकरांनी जी केलं का त्याला क्षेम म्हणायचं महाराज. म्हणजे काय ह्यांना उपकाराची जाणीव सुद्धा नाही केलं देवतांना. त्याला गळ्यात धारण केलं म्हणजे दोन्ही बाजूला भगवान विष्णूंनी ह्याला स्पर्श केलाय. म्हणून सांगते ह्याचा विचार महाराजांनी दुसऱ्या चरणात केला. शिवरात्र होती महाराज. शिवरात्रीच्या दिवशी परमाचार्य ती बसले होते. त्यांना त्यांचे शिष्य आले, नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं बसा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे पूर्वी ह्या कांचीच्या खालच्या बाजूला एक दंपती राहत होते महाराज, नवरा बायको. त्यांना काही लेकरू बाळ नव्हतं. आयुष्य निमेच्या पुढे संपून गेलं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एक नियम केला. भगवान शंकरांचं एक मंदिर होतं आणि त्याच्या कडेला ही आपला भाजीपाला लावला होता. असा नियम केला महाराज की आपल्या दारातून एक बी आत येते बिन जेवता नाही गेला पाहिजे. रोज कुणीतरी जेवलंच पाहिजे महाराज, दोघांनी जेवायचं नाही. त्या मंदिरात कुणी असेल त्यांनी दर्शनाला आलेलं त्यांनी यायचं, घरी घेऊन यायचं महाराज आणि त्यांना जीव घालायचा, त्यांनाच लावायचं. म्हणजे तुम्हाला जी आवडेल ती भाजी घ्यायच्यातली आणि ती भाजी करायच्या महाराज. भाजी भाकरी काय असेल ते खाऊ घालायचं त्यांना. एक दिवशी श्रावण महिना होता. श्रावण महिना होता. सकाळी जी पाऊस चालू झाला का ती बंदच नाही महाराज. मग एक दिवस पूर्ण गेला. त्या दिवशीचा अतिथी जेवून गेला आणि दुसऱ्या दिवशी महाराज ही 24 तास बिहून गेला तरी पावसाच चालू. यांनी विचार केला आज आता कोणी नाही की आपल्याला जीव घालायला, आपल्याला भेटायचं नाही म्हणून नव्हती तळतळ झाली त्यांना. म्हणजे कोणाला तरी जीव घालायचं. आणि त्या दिवशी महाराज एक नेमका दर्शनाला आलेला कोणतरी व्यक्ती गेले, गडबडीने बघितलं त्यांना आणि त्यांना घेऊन आले. आल्यावर महाराज घरी गेल्यावर सांगितलं आता जेवण केल्याशिवाय कृपा करून जाऊ नका. त्याला बी बिचारायला आता भूकच लागली होती. म्हणजे तुम्ही जावा भाजी घेऊन या, तुम्हाला काय आवडेल ती. गेले महाराज, भाज्या आणल्या, त्या माऊली त्यांच्यापाशी दिल्या. त्यांनी ह्यांच्या मालकाने आणलेली भाजी ती वाईली चिरली आणि दुसऱ्याने आणली होती ती वेगळी चिरली. यांच्या मालकाने आणलेली भाजी ती वेगळी महाराज तयार केली आणि ह्याने आणलेली दुसरी वेगळी तयार केली. आणि त्याने आणलेल्या भाजीचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवला आणि ती ताट त्यांना आणून दिलं. आणि मालकाला आपलं ताट जी होते त्यांनी आणलेलं ती करून दिलं. ती म्हणले हो का, एकच भाजी एक विचारू का मला, जेवण बिवण झाल्यावर निवांत त्यांनी सांगितलं.
म्हणले आता एकच भाजी करायची होती म्हणलं, तुम्ही जे डबल आबादला त्याच्याऐवजी म्हणले एकाच करायची. नैवेद्य दाखविल्यावर होतंच की सगळं शुद्ध. ती म्हणल्या नाही नाही त्याच्यामुळे नाही काय. म्हणजे असं कशामुळे केलं तुम्ही मला सांगा. ती माऊली म्हणल्या जाऊ द्या, असेल काहीतरी असंच केलं, नैवेद्य दाखवायचा होता भगवान शंकरांना. ती म्हणजे नाही नाही काहीतरी घोटाळा झालाय म्हणून तुम्ही असं केलं, मला त्याचं कारण सांगा. त्यांनी सांगितलं म्हणजे काय आहे, माझे मालक इथून घरातून निघल्यापासून नामस्मरण करीत गेले, नमः शिवाय नमः शिवाय चालू होतं म्हणजे त्यांचं. महागारी आणून दिलं, इथं ठेवलं तरी नामस्मरण चालू होतं त्यांचं, माझंही चालू होतं. स्वयंपाक तयार झाला तरी ती नामस्मरण करीत होते आणि मी बी करीत होते, पण तुमचं काय नामस्मरण नव्हतं चालू. म्हणजे ही अन्न खाल्लं आणि तुमच्यावर काहीतरी विकार झाला तर त्याचं पाप मला लागल, म्हणून म्हणले ही देवाला आधी नैवेद्य दाखवलं आणि मग तुम्हाला दिलं ताट. जेवण केलं महाराज. लाज वाटली असेल का नाही काहीतरी, आपल्याला बी वाटलीच असेल की आता अख्ख्या सप्त्यात नाही आपण केलं म्हणून. महाराज ती झालं, ती निघून गेले. आपले परमाचार्यांनी सांगितलं म्हणजे असाच ती श्रावण महिना पूर्ण गेला आणि संपल्यावर एक दिवशी शिवरात्रीचा दिवस होता. सकाळी सकाळीच म्हणले ही मालक आहेत ती दर्शनाला गेले. महागाऱ्याने बघितलं ही कशामुळे आली नाही दर्शनाला. आतमध्ये जाऊन बघितलं ती खाली पडलेली महाराज घरात. जवळ जाऊन बघितलं त्यांनी जीव सोडून दिलेला होता. मोठ्याने नमः शिवाय म्हणले त्यांनी जीव सोडून दिला. आता एक गोष्टीत काय कौतुक वाटलं का आपल्याला. परमाचार्य म्हणले अशी एक शिवरात्र नाही जेव्हा मला ह्यांची आठवण येत नाही. ठेवला विठ्ठल. ही गोष्ट 2013 मध्ये साहेबांनी आम्हाला सांगितली होती आणि तेव्हापासून आम्हाला त्यांची बी ध्यान होतं, परमाचार्यांचं बी ध्यान होतं. महाराज भगवत भक्ताकडे कसं बघायचं असतं ह्याची सुद्धा अनेक आपल्याला जाणीव यायची. ठेवला विठ्ठल. आणि ती प्रेम प्रदान भगवान शंकर करतात महाराज. भगवान शंकरांची जी गुण आहेत प्रत्येक पाशी एक एक गुण आहे. नंदिकेश्वर आहेत त्यांच्यापाशी प्रतीक्षा आहे महाराज. भगवान शंकर जेव्हा तपश्चर्याला जाऊन बसतात का तेव्हा दरवाज्यात बसतात. आता त्यांना माहित नाही ही लगेच बाहेर यायच्यात का 1000 वर्षांनी बाहेर यायच्यात त्यांना काय सुद्धा माहित नाही. पण ती बसल्यात आता येऊ लगवीला जाऊन 2 मिनिटात असं नाहीत करीत. ज्या वेळेस भगवान शंकर बाहेर येतील का तेव्हाच आपलं काम चालू झालं असं त्यांना वाटतं. भगवान शंकर बरोबर असले तरी ती प्रतीक्षित आहेत महाराज भगवान शंकरांच्या. ती संघ चालतात त्यांच्या. पार्वती देवींना विचारलं होतं. पार्वती देवींनी विचारलं विवाह झाल्यावर पहिल्यांदा, बोलले ही कोण आहेत. त्यांनी सांगितलं माझा मोठा मुलगा आहे. ठेवलं विठ्ठल. ही पशुपतीनाथ आहेत महाराज. सगळ्या पशूंचे स्वामी. एवढीच भावना असं नाही, ही स्वतंत्र बी भावना आहे ह्यांच्याबद्दल. म्हणजे मुलगा आहे माझा. बाकीचे ती पुन्हा सगळ्यात पहिल्यांदा भगवान नंदिकेश्वर आहेत. यांच्यापाशी प्रतीक्षा नावाचा गुण आहे भगवान शंकरांच्या बद्दल. असले गण बरोबर घेऊन चालतात महाराज भगवान शंकर. आता ज्यांच्या भावना इतक्या मोठ्या आहेत तिथं काय असायचे बरं असून असून एकच गोष्ट असती महाराजांनी त्याचा विचार 3ऱ्या चरणात केलाय.
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठ्ठला विठ्ठला भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. हे भूतन वेताळ नाचतेत महाराज. आनंदाचा अतिरेक आहे ह्यांच्यापाशी. आणि असल्या आनंदात ह्यांना बघितल्यावर हर्षयुक्त उमापती भगवान शंकर स्वाभाविक आनंदाला प्राप्त होते. आता नरहरी महाराज ते सांगतात म्हणजे सगळ्या सुखांचं जी साठ आहे का ती म्हणजे भगवान शंकर आहेत. असं मी नरहरी सोनार म्हणतोय. अशी आपली मुद्रा लावून सांगितलं महाराज की गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार ज्ञानेश्वर माऊली.